नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा आपण तयारी करतो आहोत आणि यासाठी आपण अभ्यास करतो आहोत. तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. यामध्ये आपण पर्सेंटेज डिक्रीज याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर याच्या आधी आपण पर्सेंटेज इन्क्रीजचे प्रश्न पाहिलेले होते आणि आता आपण डिक्रीजचे प्रश्न पाहूया. येत्या 15 सप्टेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होते. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे. ओके. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे. पूर्ण सिलेबस नोट्स मिळणार आहेत, जे डाउनलोड सुद्धा केले जाऊ शकतील. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे. एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. सोबत लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास ती तुमच्यासाठी 4,000 रुपये असणार आहे. आणि जर का आपल्याला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 15 सप्टेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होते आहे. चला तर मग सुरुवात करूया. पर्सेंटेज डिक्रीजचा जो फॉर्म्युला असतो ते पाहून घेऊया. पर्सेंटेज डिक्रीज काय आहे, तर ओरिजिनल जी व्हॅल्यू आहे त्यातून आपल्याला एक डिक्रीज व्हॅल्यू मिळाली ती मायनस करायची डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यू. मागे काय होतं, न्यू व्हॅल्यू मायनस ओल्ड व्हॅल्यू डिवाइड बाय ओल्ड व्हॅल्यू असं होतं, पण आता ओल्ड व्हॅल्यू मायनस डिक्रीज्ड व्हॅल्यू डिवाइड बाय ओल्ड व्हॅल्यू इंटू 100 अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज डिक्रीज काढणार आहोत. ठीक आहे. फाइंड द डिक्रीज व्हॅल्यू इफ 7,800 डिक्रीज बाय 50%. चला तर मग सुरुवात करूया. 50% आपण अशा पद्धतीने लिहितो आहोत. 7,800 दोनशे दोन शून्य कटले, 3,900. ठीक आहे. मग यामध्ये काय करायचं, 7,800 आहे ना, त्यातून आपल्याला ते मायनस करून घ्यायचं. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 3,900 येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने करायचं. त्यानंतर कसं असतं, आपण जे आहे ना, हे टक्केवारी व्यक्त जे आहे ते आपण पहिली पायरी काय आहे तर ओरिजिनल क्वांटिटी शोधणे, त्यानंतर मल्टिप्लाय करणे 100% सोबत, त्यानंतर मग फॉर्म्युला लावणे. अशा पद्धतीने आपल्याला ते अभ्यास करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, द पॉप्युलेशन ऑफ अ स्मॉल टाउन डिक्रीज फ्रॉम 18,560 टू 15,787 ड्यू टू ब्रेकआउट ऑफ अन इपिडेमिक. व्हॉट इज द पर्सेंटेज डिक्रीज इन द पॉप्युलेशन. एका लहान शहराची लोकसंख्या साथीच्या आजारामुळे 18,560 वरून 15,787 पर्यंत कमी झाली तर लोकसंख्येतील घट किती आहे. ठीक आहे. 18,560 15,787 डिवायडेड बाय 18,560 इंटू 100 अशा पद्धतीने ते करावं लागेल. याचा अर्थ 2,773 डिवाइड बाय 18,560 गुणिले 100. 277300 डिवाइड बाय 18,560. मग किती येतं आन्सर. आन्सर येतं 14.94%. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते काढायचं आहे. बघा, ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे, 18,560. डिक्रीज व्हॅल्यू आहे 15,787. मग याला काय करावं लागेल, डिक्रीज करायला मायनस करावं लागेल आणि आलेली अमाऊंट आपल्याला अशा पद्धतीने करावं लागेल. डिक्रीज पॉप्युलेशन आणि मग ओरिजिनल पॉप्युलेशन डिवाइड बाय ओरिजिनल पॉप्युलेशन इंटू 100. ठीक आहे. मुळे लोकसंख्या, कमी झालेली लोकसंख्या आपल्याला आधी बघावी लागेल की किती झाली आहे. त्यानंतर लोकसंख्येतील घट आपल्याला किती झालं ते पाहावं लागेल आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तर करावं लागेल. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, अ स्टुडंट मिसरीड द नंबर 76 ॲज अ 67. फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीज युझिंग द फॉर्म्युला. एका विद्यार्थ्याने 76 हा आकडा 67 म्हणून चुकीचा वाचला. सूत्र वापरून टक्केवारीतील वाढ काढा. वाढ किंवा घट काढा. मग काय, 76 मायनस 67 डिवायडेड बाय 76 गुणिला 100 ना. 9 minus 76 into 100. Therefore, 900 divided by 76.
11.84%. आपलं उत्तर काय असणार आहे? 11.84% असणार आहे बघा. पर्सेंटेज डिक्रीज ओरिजिनल व्हॅल्यू मायनस न्यू व्हॅल्यू डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यू इंटू 100. तर मग आपले ओरिजिनल व्हॅल्यू होती 76, न्यू व्हॅल्यू होती 67 आणि डिवाइड बाय ओरिजिनल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अ शॉपकीपर यूज टू सेल अ पेअर ऑफ pens for rupees 25. He then reduced the price of same pair of a pens to rupees 21. Calculate the percentage decrease in cost. एका दुकानदाराला 25 रुपयाला पेनची जोडी विकत असेल, नंतर त्याने त्याच पेनची किंमत 21 रुपये केली, तर किमतीतील टक्केवारी घट काढा. 25 - 21 डिवाइडेड बाय 25 गुणिले 100. है ना, अशा पद्धतीने ते करायला लागेल. 4/25 इंटू 100, 400/25, तर किती येणार? 16% आपलं उत्तर येणार. है ना, 16% आपलं उत्तर येणार. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. पर्सेंटेज इन्क्रीज जसं इझी आहे, तसं पर्सेंटेज डिक्रीज सुद्धा खूप इझी आहे. है ना, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आहे पेपरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फ्रूट सेलर यूज टू सेल बनानाज फॉर रुपीज 40 पर डझन. नाव ही रिड्यूस द कॉस्ट ऑफ डझन बनानाज बाय 10%. व्हॉट इज द प्राइस ऑफ डझन बनाना नाव? एक फळ विक्रेता पूर्वी केळी प्रति डझन 40 रुपयांना विकत असेल. आता त्याने डझन केळ्याची किंमत 10%ने कमी केली, तर आता डझन केळ्यांची किंमत किती आहे? रिड्यूस द कॉस्ट म्हणजे 100% कॉस्ट होता, त्यामध्ये त्यांनी 10% मायनस केले, तर 90% झालं. ठीक आहे, 40 रुपये प्रमाणे आहे, तर मग त्याचे 90% काढायचे. किती येतात? शो म्हणजे किती? 36 रुपये येतात आहे. प्राइस काय डझन बनवण्याची? 36 रुपये असणार आहे. ओके. ठीक आहे, अशा पण पद्धतीने केलं होतं की 40 - 1 घ्या. हा ना, पण हे थोडंसं लेंदी होऊन जातं, त्यापेक्षा आपल्याला ते खूप इझी जाईल ना. तर द प्राइस ऑफ बाईक इज 75,000 लास्ट इयर अँड द प्राइस ऑफ डिक्रीज बाय 20%. तर गेल्या वर्षी व्हॉट इज द प्राइस ऑफ बाईक दिस इयर? गेल्या वर्षी बाईकची किंमत 75,000 रुपये होती आणि यावर्षी किंमत 20% कमी झाली. या वर्षी बाईकची किंमत किती आहे? तर 20% कमी झाली म्हणजे त्याच पद्धतीने 100 - 20 म्हणजे 80%. काय 75,000चे 80% आपल्याला काढायचे. किती होता? 60,000 रुपयाला त्यांची बाईक पडलेली आहे ना. त्या उत्तर असणार आहे 60,000 रुपये असणार आहे. ओल्ड प्राइस डिक्रीज प्राइस सरळ पण आपण करू शकतो ना. 20% काढायचे 75%चे, त्यानंतर आपण मायनस करायचं, असं पण पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे, कसं म्हणजे बघा. ठीक आहे, म्हणजे 20%, तर 75,000चे 20%. है ना, 15,000 होतात. मग काय करायचं? 75,000 -15,000 किती होतात? 60,000 होतात. है ना, अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्राइस ऑफ शुगर डिक्रीज फ्रॉम 8 पर केजी टू 6.40 पर केजी. तर आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. आता किती घट झालं ते काढायचं. 8 - 6.40 इथे तर 1.60. तर डिक्रीज इन प्राइस किती झालं? 1.60 झालं, डिवायडेड बाय ओरिजिनल 8 आहे इंटू 100. 160 डिवाइड बाय 8 इंटू 100. नाही मग किती येणार? 20% आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे कितीची घट झाली होती त्या साखरेच्या याच्यामध्ये? 20% घट झाली होती. पहिले काय केलं आपण? डिक्रीज प्राइस दाखवली, त्यानंतर डिक्रीज इन प्राइस आणि ओरिजिनल प्राइस इंटू 100%. त्यानंतर आपल्याला किमतीत घट, मूळ किंमत जी आहे ती आपण अशा पद्धतीने काढलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कॉस्ट ऑफ अन आर्टिकल इज डिक्रीज बाय 15% इफ द ओरिजिनल कॉस्ट इज 80%. फाइंड द डिक्रीज कॉस्ट. एका वस्तूची किंमत 15% कमी झाली आहे, जर मूळ किंमत 80% असेल तर कमी होणारा खर्च किती? ओरिजिनल प्राइस किती आहे? 80.
ठीक आहे. तर मग याचे किती 15% इतकंच झाले आहे. किती येणार? 1200 डिवाइड बाय 100 म्हणजे ₹12. 12 कमी झाले. तर मग 80 - 12 म्हणजे किती झाले? 68 झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने पण करू शकतो, किंवा मग 100 - 15 म्हणजे किती होतात? 85. आणि मग 80चे किती काढणार आहे? 85%. 68% उत्तर येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आहे. ओके. अशा पद्धतीने आपण काही प्रश्न पाहिलेले आहे पर्सेंटेज डिक्रीजचे. पार्ट 2 सुद्धा आपण पाहूया. त्यामुळे नक्की फॉलो करा आणि तुमचे काय कमेंट्स आहे नक्की कळवा. आपल्याला जर का इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 15 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. नक्कीच इनरोल करा. थँक्यू.